एक बरं झालं आपल्याकडे कोणी देवाभाऊ आहे. हो शांत बसा. उद्धव ठाकरे साहेबांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवून हा माझा नाशिकचा देवा असा उल्लेख देखील केलेला आहे. कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत? मला तर मला विश्वास बसत नव्हता की साहेब माझ्या बाबतीमध्ये काय बोलताय आणि किती मला असं वाटतं की मी महाराष्ट्र लेवलला काम करतोय. आता जर एकंदरीत जर रोजगार उपलब्ध झाला तर मला वाटत नाही का गुन्हेगारी वाढेल. नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये नव्यानेच उबाठा गटामध्ये प्रवेश घेतलेले सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ वाघमारे हे आज आलेले आहेत. आपण आज जाणून घेणार आहोत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल. महाराष्ट्र माझा न्यूजच्या कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. सर, एकीकडे आपण बघतोय की जे सर्व राजकारणी आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे भाजपकडे वळताना दिसत आहेत आणि तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध उबाठा गटामध्ये प्रवेश केला आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि मी पूर्वी काम पण केलेलं आहे शिवसेनेमध्ये. किती वर्षापूर्वी तुम्ही काम केलेलं आहे? मी 10 वर्षापूर्वी काम 10 वर्षापूर्वी तुम्ही काम केलेलं आहे. आता तुम्ही प्रवेश घेण्याचं कारण? प्रवेश घेण्याचं कारण एकंदरीत हेच आहे की कोणी गेलं आणि मी आलो. मी अगोदर तुम्हाला आता सांगितलेलं आहे की मला अगोदर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अगोदरपासून मला आवडते आणि त्यासाठी आता काही राजकीय लोक आहे जे करून आता हे पहा तुमच्या माहितीनुसार सांगतो की कोणी जर काम करत असताना स्थानिक लेवलला कोणत्या नेत्याला चालत नाही या गोष्टी. आणि मी जनतेच्या जनसंपर्कामध्ये आणि खालच्या पातळीवरती त्यांचे कामं करतो आणि कोणत्या वरच्या नेत्याला ते आवडत नाहीये. माझं तिकीट मागच्या वेळेस डावललं गेलं होतं पण कोणी गेलं मी आलो. याचा अर्थ शिवसेना पक्षातील काही मोठ्या नेत्यांनी तुम्हाला डावललं होतं आणि त्यामुळे तुम्ही शिवसेनेपासून लांब झाला होतात आणि आता ते गेले मी आलो म्हणून तुम्ही पुन्हा पक्षामध्ये प्रवेश केलाय असं म्हणणं आहे? पुन्हा आलोय. पण आता येत्या जे 4-5 वर्षामध्ये मी आध्यात्मिक मध्ये वळलो. आध्यात्मिक मध्ये म्हणजे एकंदरीत ते मतदाराचे म्हणजे जे घड्याळ राजकारण जे झालेलं आहे माझ्यासोबत, मी त्या माध्यमातून ज्या लोकांना जे मतदार राजा आहे म्हणजे ते तरुण असो ज्येष्ठ नागरिक असो त्यांना त्या माध्यमातून सहखर्चानं मी महाराष्ट्राचे देवदर्शन घडवले आहे. आणि मला असं कुठंतरी वाटलंय आणि माणूस पुढं कोण गेलंय आणि त्या माध्यमातून तो निर्णय मी आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष DJ भाऊ सूर्यवंशी कोणी गेल्यानंतर, हे मी तुम्हाला वारंवार बोलतोय की कोणी गेल्यानंतर मग मी तिथे त्यांच्याशी संपर्क साधला की म्हणलं भाऊ असं असं आहे, पक्षाचा अनुभव आहे. त्याच्यानंतर मी स्थानिक स्वराज्याच्या अनेक निवडणुका 3 वेळेस निवडणुका लढवेल आहे 2007 पासून आणि त्यानंतर विधानसभाची निवडणूक लढवेल आहे. एकदा नाही तर 2दा लढवलेली आहे. का कारण काय माहिती आहे का, निवडणूक लढवा ज्या क्षेत्रामध्ये राहायचं आपल्याला, भरे ते हार जीत काही असो, हार जीत काही असो, पण एकंदरीत जनतेचं काम एखाद्या अधिकाऱ्याकडे जाऊन ते मी करू शकतोय मला माहिती. आणि निवडणुकी लढवणं जनतेच्या नाही हक्कासाठीच मला लढवायची एकंदरीत. कारण पद हा फार ते बलवान असतं एकंदरीत एखाद्या अधिकारीकडे जाण्यासाठी. असं पण असतंय पण मी अनेक वेळेस आहे ना काही अधिकाऱ्याकडे गेलो जनतेचं काम करण्यासाठी. ते असं बोलत नाही का नाही करणार करू, पण एकंदरीत ती टाळाटाळी होती तुमचं काम करू. आपण ज्यावेळेस उबाठा गटामध्ये प्रवेश केलेला आहे हे स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर फक्त तुम्ही प्रवेश केला आहे की तुम्ही जेव्हा म्हणताय की कुणीतरी गेलं आणि मी आलो तर तुमचा सरळ सरळ रोग सुधाकर बरगुजर यांच्याकडे आहे का? मग आता ते एकंदरीत त्याच गोष्टी झाल्या ना.
म्हणजे सुधाकर बडगुजर गेले, ती खुर्ची रिकामी दिसली म्हणून तुम्ही पुन्हा शिवसेनेमध्ये आले असं म्हणायचंय का? आता हे पहा, जेव्हा मी प्रवेश केला होता तेव्हा सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमातूनच मी प्रवेश केला होता. पण एकंदरीत जेव्हा मला सांगितलेलं होतं की बाबा तिकीट देऊ, तिकीट दिल्यानंतर हे पहा, अगोदर पण मी एकंदरीत त्या गोष्टी निवडणूक लढवलेल्याच आहे. आणि जेव्हा शब्द दिलेला असतो तर त्या माध्यमातून शब्द पाळणं गरजेचं असतं. पण अच्छा, म्हणजे तुम्हाला बोलणं पण- पक्षाने शब्द पाळला नाही, त्यामुळे तुम्ही शिवसेनेपासून लांब झाला होतात. आता परत तुम्ही शिवसेनेचं काम करणार आहात. हो. आणि याआधी आपण जसं सांगितलं की आतापर्यंत आपण 3 निवडणुका लढलेल्या आहात, आणि तर याच्यामध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त किती मताधिक्य आपल्याला मिळालं होतं? हे पहा, नगरपालिकेची जेव्हा मी निवडणूक लढवली होती 2017 मध्ये, मला वाटतं 2115 का 2200 असे मतदान, 2115 मतदान होते मला. आणि ही निवडणूक लढवल्यानंतर मी तुम्हाला बोललो की जे आता मला जो संपर्क साधायचो कोणत्या पक्षामध्ये करायची मला इच्छाच नव्हती. तर म्हणलं करू तर आपण शिवसेनामध्ये करू, वेट आणि वॉच. अच्छा, म्हणजे तुम्ही आजपर्यंत फक्त वाट बघत होता, वाट बघत. योग्य वेळ आली ये की ना. त्याच वेळेस पक्ष प्रवेश करायचा आणि आपलं जे काही हेतू आहे तो साध्य करायचा. हो, आम्ही बघतोय की आपण ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शनासाठी तिरुपती बालाजी असेल, पंढरपूर असेल, शेगाव असेल, शिंगणापूर असेल, या ठिकाणी घेऊन फिरता. हे कसं सुचलं तुम्हाला? हे मलाच लक्षात येत नाही. हे म्हणजे ऐका, अचानक तुमच्या मनात आलं? नाही, ऐका, ऍक्च्युली काय माहितीये का की एकंदरीत तुम्हाला आता सांगतो, आता चर्चासूत्र आपलं होत आहे तर मी आपल्याला सांगतो की एकंदरीत करोनाचा जो काळ होता, करोनाच्या काळामध्ये सर्व घरामध्ये बसले आणि जसा करोना संपत चालला होता तसे बाहेर निघाल्यानंतर मला वाटतं निवडणुका पण लागत होते नगरपालिकेच्या. आणि त्या अनुषंगाने मी म्हणलं चला आपण काहीतरी वेगळं करू, काहीतरी म्हणलं एकंदरीत. म्हणलं वेगळं केल्यानंतर आपल्याला म्हणलं जरा थोडंसं आपण राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुका लढवायची तर आता प्रत्येक जण करतात, आपण वेगळं करू. आणि वेगळं केल्यानंतर एकंदरीत आम्ही मला वाटतं ठक्कर बाजारला आलो. मी म्हणलं भाऊ शिर्डीला जायचंय, म्हणलं आपला प्रभाग साईबाबा नगरमध्ये आपण राहतो, साईबाबा नगरमध्ये मला शिर्डीहून सुरुवात करू म्हणलं. आणि मग त्या दिवशी मला वाटतं गेलो आणि तात्काळ मग आम्ही एका ट्रॅव्हल्समध्ये गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली की एकंदरीत म्हणलं भाऊ आपल्याला शिर्डीला जायचंय म्हणलं, आणि आपण काय भाडं वगैरे काय राहील त्या. शिर्डीला कोण, तुम्ही एकटे जाणार होतात का? नाही, एकटे नाही हो, म्हणजे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणार होते? ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांना घेऊन जायचं असं एकंदरीत ते चालू होतं. तेव्हा ज्येष्ठ नव्हते पण एकंदरीत स्थानिक नागरिक मतदार राज्य त्या हिशोबानं घेऊन जाणार. आणि ट्रॅव्हल्सवाल्याला विचारलं भाऊ मला शिर्डीला जायचंय, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे घेऊन जा म्हणे गाडी, आपलेच घरची आहे. आता प्रत्येक जण तर तेच बोलते. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की एक 15,000 रुपये आपल्याला लागतील. 15,000 लागणार आहे. म्हणलं ठीक आहे. माझ्यासोबत कोणी होतं वाटतं, माझ्या जवळचाच कोणी घरतून अजय वगैरे होता, त्याला सांगितलं म्हणलं यांना काहीतरी ॲडव्हान्स देऊन टाका. तर ठीक आहे म्हणे भाऊ मी ATM मधून काढून देतो म्हणे माझ्याकडे. तिथून गेल्यानंतर मग आमची बाहेर चर्चा झाली चहा घेताना. अरे म्हणलं या राजा आपलं शिर्डीला जाण्यासाठी म्हणलं 50 जण आहे, म्हणलं आपल्या पाठीमागे तर भरपूर जण आहे, म्हणलं ते रोज काय असंच करत राहू का म्हणलं आपण गाडी. म्हणलं एक काम कर आपण गाडीच विकत घेऊन टाकू. मग तुम्ही भाडं जास्त लागेल म्हणून स्वतःची गाडीच विकत घेऊन टाकली? हो. मग गेलो गाडीवाल्याशी चर्चा केली की यार म्हणलं ते गाडी कितीला जाईल म्हणलं. आता काही आपल्याला अनुभव नाही, आता गाड्या नवीन तर 36 लाख 38 लाख अशी जाते. ती सेकंड गाडी होती, मला वाटतं 5,005 होती. साधारणतः किती लाखाची गाडी विकत घेतली? 9 लाख. 9 लाखाची गाडी घेतली. आणि त्यानंतर हा सगळा प्रवास सुरू केला. हा प्रवास सुरू केला. तुम्ही तिरुपतीला गेले, तुम्ही शेगावला गेले. गेलो. हे बघा शेगावला जाण्यासाठी आम्ही दर महिन्याला जातो, आता सुद्धा जातो. आणि एक लक्षात असू द्या, आता मी पक्षामध्ये प्रवेश केलाय पण ही आध्यात्मिक काही माझ्याकडून आता सुटल्या जाणार नाही, कारण याचा गोडवा मला वेगळा लागलेला आहे. हा आध्यात्मिक वेगळा भाग आहे.
आता मला असं वाटतं कोणी गेलं तर कोणीतरी ओढतून सांगितलं असं. नेमकं आध्यात्मिक ठीक आहे, परंतु तुम्ही जसं आता राजकारणात आलेला आहात, त्याच्यासोबत तुमचं अध्यात्माचं काम चालू आहे, आणि मग त्यावेळेस ज्या वेळेस सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तुमच्याकडे येतात, परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे प्रश्न, मग त्याला तुम्ही वेळ देऊ शकाल? ये पा, तुमच्या माहितीनुसार सांगतो, जेव्हा मी राजकारण आणि आध्यात्मिक या दोघं कामं मी करू शकतो, एवढं माझ्या हातामध्ये म्हणजे टेक्निकल डोकं माझ्याकडे आहे एकंदरीत. आता भरपूर, आता हे पा 50,000 जनता आतापर्यंत फिरून आली असा, ती जेव्हा गाडी घेतलेली असेल मी, नाशिकचे जेवढे देवदर्शन असतील आणि महाराष्ट्राचे भरपूर देवदर्शन आहे, मग तिथं सुद्धा ते फिरून आलेले. मला आयडिया आहे, तुम्ही एकंदरीत मला तुम्ही सांगितलंय की शेगावला 500 जण घेऊन जायची, माझ्या सोबत कोणीच देऊ नका, मी एकटा त्यांना घेऊन जाईल, आणि ते पण 2 दिवसाच्या प्रवासात. तुम्ही हे सगळे तुमच्या ज्यावेळेस प्रवास करतात तर आम्ही बघितलेलं आहे की वयोवृद्ध असतात, लहान मुलं पण असतात, त्या सर्वांना नेणे आणण्याची मोठी जबाबदारी असते, ती तुम्ही यशस्वीरित्या आतापर्यंत पार पाडलेलीच आहे. परंतु तुम्ही ज्यावेळेस नगरसेवक म्हणून जेव्हा लोक तुमच्याकडे बघतायत, त्यावेळेस नगरसेवक म्हणून तुम्ही त्या वॉर्डला, तुमचा जो वॉर्ड असेल, प्रभाग असेल, त्याला तुम्ही तेवढा वेळ देणार का? 100% देणार. दर तर हे पहा, रोजगाराचा भरपूर मोठा प्रश्न आहे. अजून जी वाढती गुन्हेगारी आहे त्याला कुठंतरी कसं थांबवता येईल त्या माध्यमातून त्याच्यावर काम करतो. आणि नगरपालिकेमध्ये आता आपण इतर पाहत आहोत की आता तुम्हालाच लक्षात येत असेल की MIDC पासून जे 9 मीटरचे रस्ते आहे, 12 मीटरचे रस्ते, अहो एवढे खड्डे झालेले तिथं की एका गाडीचं नुकसान आहेच आणि माणसाचं वेगळं नुकसान होतं. अपघात होत आहे, त्याच्यात खूप जीव जात आहेत, फार जीव जातात. पण आता याच्यामुळे याचा पाठपुरावा करणं गरज आहे. एखाद्या अधिकाऱ्यांसाठी आहे, मी जर नगरसेवक पदावरती आहे, त्यांना मी विचारणार, कोण आयुक्त आहे तर त्यांना मी विचारल्याशिवाय राहणार नाही का, त्यांना ते बोलून का पहिले प्रश्न सॉल्व्ह करा. जर एकंदरीत जर रोजगार उपलब्ध झाला तर मला वाटत नाही का गुन्हेगारी वाढेल. बरोबर. आणि याच्यामध्ये रोजगारच उपलब्ध नाही. आता हे काम आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच. जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जर कंपनी ठेवल्या, आता मी ज्या भागामधून उभं राहणार आहे तो स्लम एरिया आहे आणि कंपनीमधले सर्व कामगार काम करतात, आणि आत्ताची जी पोझिशन आहे एकंदरीत कामं नाही कंपन्यांमध्ये. जेव्हा काम असलं की तेव्हा सर्वजण गुन्हेगारी आटोक्यात येऊ. आणि त्याच्यानंतर मग काम नसलं की मग ते कामं चालून जातात. पैसे नसल्यामुळं मग काही ना काही घरामध्ये किरकोळ कारणांना भानगडी होणे, रोजगार भेटल्यानंतर काही ना काही स्नॅचिंग वगैरे होत असतात, त्याच्या माध्यमातून ते कुठेतरी थांबलं जाईल. आता आपण ज्यावेळेस उबाटा गटामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस आम्ही एक मागे व्हिडिओ पण बघितला, उद्धव ठाकरे साहेबांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवून हा माझा नाशिकचा देवा असा उल्लेख देखील केलेला आहे. कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत? मला तर मला विश्वास बसत नव्हता की साहेब माझ्या बाबतीमध्ये काय बोलताय, किती मला असं वाटतं की मी महाराष्ट्र लेवलला काम करतोय आता, असं एकंदरीत मला असं वाटलं. नक्कीच. आणि फार त्या गोष्टीचा आनंद झालाय. आणि असं मला वाटतंय की आता आपल्या पाठीमागे एखादी शक्ती उभी आहे, त्या माध्यमातून आता जे काम चालू करणार आहे आमचे पदाधिकारी, जे पण आपले आदरणीय तुमचे DJ सूर्यवंशी साहेब, आताच महानगर प्रमुख झालेले आहे प्रथमेशजी गीते साहेब, आणि जे ज्येष्ठ आहे वसंतभाऊ गीते, विनायकजी पांडे, जयंतजी दिंडे, आता त्यांच्याशी आता ते चर्चा करून आता खासदारांनी त्या दिवशी शिवसेना भवनला सत्कार ठेवला. प्रथमेशजी गीतेंचा, माझा, अजून काही पदाधिकारी आहे त्यांचा सत्कार ठेवला. आणि आता त्यांच्याशी चर्चा करून अगोदर एखाद्याचे आंदोलन, हे आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यांना जे आंदोलन कशाबद्दल करणार? अहो रस्त्याचाच प्रश्न घेऊन तुम्ही पहिलं आंदोलन सुरू करणार? यस, कारण रस्ता एकंदरीत एवढे खड्डे पडलेले आहे. ठीक आहे, आता कुणीतरी मध्यंतरी फिरत होतं आणि त्या माध्यमातून जेवढेच जे रस्ते होते तेवढेच झाकले. मधली तुम्ही 9 मीटरच्या रस्त्याला जा, 12 मीटरच्या रस्त्याला जा, 16 मीटरच्या रस्त्याला जा. अरे पण ज्याला काम आपण देतोय, त्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे ते फार चेक करणं गरजेचं की गड्डे पडता कशाला. खड्डे पडतात, परंतु प्रशासनाकडून ते बुजवले जात नाही. का बुजवले जात नाही? तर ते खड्डे, रस्त्याची क्वालिटी ऑलरेडी पहिलीच खराब असते.
खरं बस. मग या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? नाही, आता तिथं त्यांना विचारू त्या अधिकाऱ्याला. आता एवढं मोठं, आता तुम्ही आताच बोलले की साहेबांनी हात ठेवलाय माझ्या याच्यावरती, तुम्ही विचारा ना जनतेच्या न्याय हक्कासाठी. आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी जे मला करता येईल तर ते मी 100% करणार. तर हे होते देवाभाऊ वाघमारे. त्यांनी या ठिकाणी आपल्या जीवन प्रवासामधील काही घटनाही आपल्याला बोलून दाखवल्या आहेत आणि त्यांचा जो प्रवेश झाला आणि विशेष म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पाठीवर जो हात ठेवला आहे आणि नाशिकचा देवा माझा आहे असं जे उद्गार त्यांच्याबद्दल काढले त्याबद्दल त्यांना अभिमान आहे आणि तसा ते सार्थक करतील अशी अपेक्षा बाळगूयात.